श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, तुकोबांच्या पालखीचा सोहळा हा अतिशय पवित्र सोहळा आहे. तुमच्या डोळ्याचे पारणे फेडणारा दिवस. हा सोहळा फक्त मृत्यूलोकातच पाहावयास मिळतो आणि मग आश्चर्याने थक्क होते की इतक्या लोकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली, एकत्रित येतात, त्याचे नियोजन कसे परफेक्ट होते आणि यातूनच अखंड महाराष्ट्राचा एकोपा आणि संघटित भारताचा आपल्याला प्रत्यय येतो. आणि म्हणूनच नक्कीच या पालखीचा आस्वाद घ्या. या सोहळ्यास मंडळी 7 जुलै मंगळवार या दिवशी हा एक अद्भुत दिवस आहे. या दिवशी तुकाराम महाराजांची पालखी मूळ मंदिरातून प्रस्थान होते. साधारणतः 3 ते 3:30 वाजता प्रस्थान होते. पालखीचा पहिला मुक्काम हा जवळच असणाऱ्या इनामदार वाडा देहू येथे असतो आणि यानंतर 8/7/2026 बुधवारी देहूमधून पालखी अतिशय उत्साहाच्या वातावरणात निघते. प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावरचे ते भक्तिभावाने ओसंडून वाहणारा आनंद अतिशय मनाला भावून जातो. हे वारकरी वर्षभर या पालखीची वाट बघत असतात. त्यांना अतिशय उत्सुकता लागलेली असते भगवंतांच्या भेटीची. 8/7/2026 बुधवार ही पालखी आकुर्डीला पोहोचते. हा 14 किलोमीटरचा प्रवास आहे आणि तिथे विठ्ठल मंदिरामध्ये पालखीचा मुक्काम असतो. यानंतर 9/7/2026 वार गुरुवार आकुर्डीहून पालखी निघते आणि पालखी पुण्यामध्ये पोहोचते. नाना पेठेला हा 16 किलोमीटरचा प्रवास आहे आणि नाना पेठेमध्ये निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असतो. अतिशय भक्तिभावाच्या वातावरणात इथे या पालखीचे स्वागत केले जाते आणि सर्व लोक, इथेही आजूबाजूचे लोक या पालखीला मिळतात आणि मग ती पालखी पुढे निघते. या पालखीचा मुक्काम त्यानंतर म्हणजे 9 ते 10 हा मुक्काम नाना पेठेतच असतो बघा. आणि त्यानंतर 11 तारखेला म्हणजेच 11/7/2026 वार शनिवार ही पालखी पुण्याहून निघते. सोहळा तो लोणी काळभोरला पोहोचतो. 16 किलोमीटरचा हा प्रवास आहे. लोणी काळभोरमध्ये कदम वाकवस्ती नवीन पालखी तळ निर्माण झाला आहे, तिथे थांबते. अतिशय भक्तिभावाने इथे भजन कीर्तन नामस्मरण होते. प्रत्येक ठिकाणी जिथे हे भाविक थांबतात तिथे भजन कीर्तन नामस्मरण आणि वेगवेगळे त्यांना जेवणाची सोय ही सगळी या तेथील ग्रामस्थांकडून केली जाते. त्यानंतर बघा 12/7/2026 वार रविवार येतो. लोणी काळभोरवरून पालखी निघते आणि यवतला पोहोचते. 31 किलोमीटरचा हा प्रवास आहे आणि मोठा टप्पा आहे, परंतु भाविकांना त्याचं जराही त्रास वाटत नाही. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी अन्न पोहोचवलं जातं, पाणी दिलं जातं, त्यांची राहण्याची सोय केली जाते आणि अतिशय उत्साहामध्ये ते पुढचा मार्ग आक्रमण करत असतात. आणि त्याच्यानंतर 13/7/2026 वार सोमवार येतोय. यवतवरून पालखी निघते, ती वरवंड या ठिकाणी पोहोचते. वरवंड या ठिकाणी सर्व ग्रामस्थ या पालखीचे स्वागत करतात आनंदाने आणि त्या भाविकांनाच विठ्ठल मानून त्यांचे ते सेवा करतात. त्यांना जेवण किंवा त्यांच्या इतर काही सेवा, दवाखाना वगैरे सगळं हे ग्रामस्थ जिथल्या तिथले ग्रामस्थ करत असतात. पालखी ही 21 किलोमीटरचा प्रवास करून वरवंडा इथे आलेले असते. त्याच्यानंतर 14/7/2026 वार मंगळवार वरवंडा येथून पालखी निघते आणि उंडवडी गवळ्याची या ठिकाणी पालखी पोहोचते. या ठिकाणी मुक्काम असतो. 24 किलोमीटरचा हा प्रवास आहे. याच्यानंतर 15/7/2026 वार बुधवार उंडवडी गवळीची या ठिकाणाहून पालखी निघते आणि पालखी बारामतीला पोहोचते. 20 किलोमीटरचा प्रवास आहे आणि त्या ठिकाणी शारदा विद्यालयामध्ये मुक्काम असतो पालखीचा. आता त्यानंतर 16/7/2026 वार गुरुवार आणि सकाळच बघा काटेवाडी या ठिकाणी रिंगण असतं बारामतीला आणि त्याच्यानंतर पालखी सोहळा संसर या ठिकाणी पोहोचतो. 30 किलोमीटरचं हे अंतर आहे. याच्यानंतर 17/7/2026 वार शुक्रवार संसरवरून पालखी हलते निमगाव केतकीला पोहोचते. 15 किलोमीटरचं हे अंतर आहे आणि बेलवडी या ठिकाणी तिथे गोल रिंगण होतं, त्या ठिकाणी
बेलवडीला. आता त्याच्यानंतर 18/7/2026 वार शनिवार येतोय. निमगाव केतकीहून पालखी निघते आणि इंदापूरला पोहोचते. 15 किलोमीटरचं अंतर आहे. दुसरं गोल रिंगण त्या ठिकाणी होतं आणि त्याच्यानंतर 9/7/2026 वार रविवार येतोय. इंदापूरवरून पालखी हलते ते सराट या ठिकाणी पोहोचते. पालखी हा 22 किलोमीटरचा प्रवास आहे. त्याच्यानंतर 20/7/2026 वार सोमवार येतो. सरटीहून पालखी हलते आणि अकलूज या ठिकाणी पोहोचते. 12 किलोमीटरचा हा प्रवास आहे. या ठिकाणी तिसरं गोल रिंगण होतं. त्याच्यानंतर 21/7/2026 वार मंगळवार पालखी अकलूजहून हलते ती बोरगावला पोहोचते. बघा 13 किलोमीटरचं अंतर आहे. पहिलं उभं रिंगण होतं माळीनगरला. त्याच्यानंतर 22/7/2026 वार बुधवार आणि बोरगावहून पालखी सोहळा हलतो संत तुकाराम महाराजांचा आणि पिराची कुरवली या ठिकाणी पोहोचतो. 13 किलोमीटरचं अंतर आहे आणि या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज आपल्या वारकरी बांधवांना म्हणतात. त्याचा अभंग आहे, तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. मंडळी, धावा धावा म्हटल्यानंतर वारकरी या पंढरीच्या दिशेने वाऱ्याच्या वेगाने आजही पळतात आणि त्यांच्या डोळ्यासमोर ते मंदिर, ते भगवंत याची त्यांना जी ओढ लागलेली असते ती याच्यावरून दिसते मंडळी. आणि मग ते वारकरी पंढरपूरच्या दिशेने पळतात. याच्यानंतर 23/7/2026 वार गुरुवार येतोय आणि पिराची कुरोलीवरून ही पालखी सोहळा हलतो आणि वाखरीला त्या ठिकाणी पोहोचतो. 24 किलोमीटरचं अंतर आहे. बाजेरावची विहीर त्या ठिकाणी दुसरं उभं रिंगण होतं आणि त्याच्यानंतर 24/7/2026 वार शुक्रवार येतोय. वाखरीहून पालखी पंढरपूरमध्ये पोहोचते. 6 किलोमीटरचं अंतर आणि नंतर हा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे एक नवीन मंदिर झाले आहे आणि त्या मंदिराच्या ठिकाणी हा पालखी सोहळा थांबतो. मंडळी, 25 तारखेला आषाढी एकादशी ज्याच्यासाठी केला होता अट्टहास आणि म्हणून मंडळी खरं तर हे पावसाचे दिवस असतात आणि तरीही उत्साह इतका त्या भगवंताच्या भेटीचा वारकऱ्यांच्या मनात असतो. लहान थोर म्हातारे सगळे वयाचे लोक या वारीमध्ये सहभागी होतात आणि आनंदाने या वारीला जातात. हा एक पृथ्वी तलावावरील एक अद्भुत सोहळा आहे की 15 दिवस देवाच्या नामस्मरण करत करत पायी वारी जाते. हा जगभरातील हा पहिलाच जो सोहळा आहे जो अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. अनेक लोक त्यामध्ये सहभागी होतात. भगवंताच्या भेटीची त्यांना आशा लागलेली असते आणि शेवटी त्यांना भगवंताच्या पायाशी नतमस्तक होतात आषाढी एकादशीला. आणि म्हणूनच मंडळी, तुम्ही हा मंत्र नक्की ऐका. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते.
आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे। जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता। हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील। लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे। ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे। तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल। तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे। जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे। आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा। कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल। पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते। म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा। आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा। जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद। खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा। तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा। जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो। तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते। तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते। त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा। इथे कोणी कोणाला जज करत नाही, आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत। तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो। तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे। तो मंत्र असा आहे, ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम श्री भय संतापहराय
स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय
स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय
स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय 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 स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय
स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय 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 स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय
स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय
स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय 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 स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय
स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय 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 स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय
स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भय संतापहराय
स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय 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 स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय
स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री भयसंतापहराय स्वामी